चला सर्वे संघ आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. सर्वे सँडी चला जास्त वेळ घेऊ नका कारण की स्पर्धेमध्ये आजचं बिझी शेड्यूल भरपूर आहे. अजून देखील एका गटातील 7 मॅचेस त्यानंतर सेमीफायनल फायनल आणि ही मॅच पकडून टोटल 10 मॅचेस या ठिकाणी शिल्लक आहेत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय मानाई स्पोर्ट अमरक. दोन संघ 2-2 सामने जिंकले, तिसऱ्या फेरीत दाखल झालेत. एका बाजूला सूरज तर दुसऱ्या बाजूला सागर. सामन्याला होते सुरुवात. सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती प्रवीण आलाय. सामन्याला होते सुरुवात. सूरज आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सरपंच चषक 2024 चा थरार आपण अनुभवताय. कालच्या दिवसामध्ये श्री गणेश 11 नागवंटी क संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झाला आणि अ गटातून कोणता संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल होणार हे सांगून जाणारा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला मॅचला लगेच सुरुवात करा. महत्वाची मॅच डू ऑर डाय. जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीत, जो संघ पराभूत होईल तो मात्र. यावेळेस पहिल्या बॉल वरती पॉवरफुल तडाखा परंतु सेफ हँड मध्ये कॅच गेलाय. पृथ्वीराज यादव बॉलच्या खाली. पहिल्या बॉल वरती फर्स्ट विकेट इज गॉन. पहिला धक्का सूरजच्या स्वरूपामध्ये लागलाय टीम मानाई स्पोर्ट अमरक या संघाला. प्रवीणने पहिल्या बॉल वरती मात्र पहिले यश संपादन केले. अगोदरच हेरलं होतं की कशा पद्धतीनं फलंदाजी होईल, कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे मात्र चांगलं माहिती होतं प्रवीण यांना आणि तेच जाळं या जाळ्यामध्ये यशस्वीपणे अडकवलंय सूरज यांना. पहिला धक्का टीम मानाई स्पोर्ट अमरक या टीमला. आता त्याने वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन उभारण्यासाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान या असोसिएशनसाठी लाभलंय आणि या असोसिएशनची उंची वाढावी यासाठी मात्र सातत्याने अनेक व्यक्तिमत्व या असोसिएशनसाठी झटत असतात. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट आले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रेयस. यावेळेस खोलो टप्प्याचा बॉल, अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर मधील आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा अगदी लेग बायच्या स्वरूपात ही धाव आले आणि धाव संख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा श्रेयस आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. खूप चांगला स्ट्रोक, दर्जेदार. वा भाई वा, काय फटका. एक रायझिंग स्टार श्रेयसच्या बॅट मधून बुलंदी पॉवरफुल फटका. बॉल सीमारेषा पार. मिती धावा 6 षटकार. षटकाराला षटकारानंतर स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. वाईट +1 2 धावा इथे घेतल्या गेल्या. धावसंख्या 9 आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अगदी मानाई स्पोर्ट अमरकचे अतिरिक्त खेळाडू वैभव, चांगलं लक्ष त्यांचं स्कोरिंग वरती आहे आणि अशा प्रकारे 12वा प्रतिनिधी आल्यानंतर त्यांचं असं लक्ष असणं गरजेचं असतं. यावेळेस मिड विकेट फटका खूप दर्जेदार. ओमीला भेदून बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4-4-4. चौकार. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रन मशीन सागरच्या बॅट मधून हा येतोय चौकार.
13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दादा माईकला जरा आवाज दे. यावेळेस पहा आणखी एक पॉवरफुल स्ट्रोक. आता मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. मिड विकेटच्या डोक्यावरून पृथ्वीराज यादवला बनवलं दर्शक आणि बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. आणखीन एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र सागरच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार. पहिल्या षटकाचा 5 बॉलचा खेळ संपला. अजून देखील एका बॉलचा उर्वरित खेळ शेष आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जो इरादा ज्या अपेक्षा संघाला होत्या त्या पूर्ण करत असताना सागर आपल्या टीमसाठी 100% योगदान देतोय. आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी प्रत्येक जण ज्यावेळेस शनिवार आणि रविवार घरदार वैयक्तिक प्रॉब्लेम्स हे सर्व बाजूला ठेवून गावासाठी ज्यावेळेस मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस मात्र अशा प्रकारचं योगदान देणं गरजेचं असतं. यावेळेस पहा अगदी बॅटच्या टॉयला या ठिकाणी बॉल ब्रश करून बॉल अडवला गेलाय. 1 धावाले पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 20 या आकड्यावरती. 20 धावा. सरपंच चषक 2024 हे दमदार आयोजन. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 33,000 रुपये आणि मानाचा करंडक आणि सरपंच चषकाचा दमदार विजेता कोण असणार आणि या विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये जाण्यासाठी ही महत्वाची मॅच. ही मॅच जिंकणं गरजेचं आहे आणि जिंकण्यासाठी प्रत्येक जण इथे प्रयत्न करतोय. प्रत्येकाला जिंकणं माहित आहे कारण की हारणं तर जंगलात राहतात आणि जिंकण्यासाठी मात्र प्रयत्न. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीवरती पृथ्वीराज यादव. एक मोठं नाव ज्याने फलंदाजीमध्ये अगदी कमी वयामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि नवी मुंबई टेनिस बॉल विश्वामध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये रायझिंग स्टार अगदी किताब मिळवणारा हा पहिला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवोदित खेळाडू मध्ये पृथ्वीराज यादव याचं नाव नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये झळकलं आणि त्यानंतर मात्र त्याच्या गावाचा वेध घेतला. त्याने आपल्या गावाचा वेध घेत आज मात्र संघ स्थापित केलाय. ते मात्र बॉल हवेत आणि कॅच मात्र पकडल्या. क्षेत्ररक्षकाची जर ऍक्शन पाहिली तर वाटलं होतं कुठेतरी हा झेल सुटतोय की काय, परंतु शेवटच्या क्षणाला आपली भक्कम शरीरयष्टी आणि हाताच्या पिंजऱ्यामध्ये बॉलला अगदी घट्ट पकडून ठेवलं आणि फलंदाज सागर जो रन मशीन या संघाचा तो मात्र बाद झालाय. या डीजे चला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रवीण यांच्या गोलंदाजीवरती 20 धावा आल्या होत्या, परंतु जसा पृथ्वीराज गोलंदाजीला आला पहिल्या बॉलवरती डॉट बॉल, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल. 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही. चांगली गोलंदाजी जी रणनी येते होती आणि जी धावसंख्या बनत होते त्या धावसंख्येला मात्र ब्रेक लावण्याचं काम पृथ्वीराज यादवने केलंय. यावेळेस आणखीन एक अप्रतिम दर्जाचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतोय परंतु बॅकअप त्या ठिकाणी चांगला आहे. 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही आणि एका चांगल्या खेळाडूकडून टीमला काय अपेक्षित असतं तर चांगल्या खेळाडूकडून गोलंदाजी करत असताना जास्तीत जास्त डॉट बॉल आणि बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त षटकार चौकार हे मात्र अपेक्षित असतं. इथे 5 बॉल डॉट बॉल आलेत. कालच्या दिवसामध्ये एक मेडन षटक हाताळलं होतं नितीन यांनी,
टीम श्री गवेश्वर 11 जमजायवाडी या संघाचे खेळाडू. आजच्या दिवसामध्ये हा कारनामा होणार का? कारण की नितीन यांनी देखील एक विकेट प्राप्त केली होती, पृथ्वीराज यादव यांनी देखील एक विकेट प्राप्त केली. आता शेवटचा बॉल निर्धाव आला तर आजच्या दिवसातील पहिलं मेडन षटक, परंतु हे मेडन षटक जाणार नाही कारण की समोरच्या दिशेत चांगला फटका केलाय. एक धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न वेगाने केला जातोय आणि फलंदाज इथे मात्र बाद होताना पाहायला मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखी एक धक्का टीम मानाई स्पोर्ट अमरक या टीमला. फलंदाज बाद या डीजे. तर शेवटचं षटक रोहित आणि नवीन बॅटर नॉन स्ट्राईकला जयेश आलाय. यावेळेस पाच चांगला फटका आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला भिरकावला. ओमी तिथे तैनात. एक धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने फेकी केली जाते, परंतु फेकीमध्ये दमखम तिथे पाहायला मिळाला नाही. तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवीस धावा धावफलकावरती लागले गेले. अजून देखील या इनिंग मधील 5 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 5 चांगला स्ट्रोक, गॅप मधून बॉल निघून चाललाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, जिथे मिळेल फक्त एक सिंगल. या घोषांकित धावा मात्र टीमला जास्त फायद्याच्या नसणार आहेत, परंतु क्रिकेटमध्ये एक एक धाव देखील खूप महत्वाची असते. धावसंख्या 24 या आकड्यावरती. 24 धावा 4 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच चषक श्री गवेश्वर 11 जमजावाडी या गावाचं दमदार असं आयोजन. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक, पृथ्वीराज यादव बॉलच्या खाली, कॅच मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळते. ज्यावेळेस कुंपण शेत खायला सुरुवात करतं त्यावेळेस मात्र नुकसान भरपाई आपण कुणाकडे मागू शकत नाहीये. आता पृथ्वीराज यादवने स्वतः सोडला झेल. आता मात्र दुसऱ्या खेळाडूंच्या वरती टीका करून चालणार नाहीये. इथे आमचे सँडी नाराज आहेत. अगदी पृथ्वीराज यादवचे मार्गदर्शक आणि कोच म्हणून ज्यांची भूमिका राहते ते मात्र नाराज झालेत. परंतु क्रिकेट म्हटल्यावरती हार जीत आणि क्षेत्ररक्षणामध्ये अशा गोष्टी घडत असतात. सँडी सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की प्रॅक्टिस महत्वाची आहे क्षेत्ररक्षणामध्ये देखील, कारण की फलंदाज इथे बाद झाला. श्रेयस मात्र माघारी परतला जातोय. आणखीन एक विकेट. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खेळ संपला. अजून देखील उर्वरित 2 बॉल शिल्लक आणि रोहन आलाय स्ट्रायकर एंडला. रनवेवरती व्यत्यय आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल अजून देखील शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. जयेश मराठे ज्यांनी आतापर्यंत एकही बॉल फेस केलेला नाही,
संघाचे संघनायक रोहन आलाय नवीन फलंदाज. यावेळेस पहा रोहनच्या बॅटमधून बॉल गॅप मधून चाललाय सीमा रेषेच्या पार जात असताना मात्र पृथ्वीराज यादवने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. अगदी रनिंग रेस काय घडलं जात आहे. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. आता मात्र पंच या बॉलवर किती धावा आल्या ते आमच्यापर्यंत पोहोचवा. 3 धावा, 2 धावा आल्या. तर अगदी युट्यूबच्या साह्याने तर फलंदाजी ते बाद आहे ओमसाई एमटीसीच्या कॅमेरावर. कारण की निरीक्षण पाहिलं, कारण की एखाद्या संघाला एका धावेने देखील भरपूर फरक पडू शकतो. आणि चौकार आहे की धावबाद हा निर्णय मात्र ओमसाई एमटीसीच्या कोर्टामध्ये आला. त्यानंतर डिसिजन इथे चेक केला. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवरती मात्र रनआउटची संधी. विकेट किपर चांगलं कामगिरी करतोय आपल्याला. आणि 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 29 धावांचं लक्ष इथे टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे या संघाला. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ, आणि या सर्वे संघाला धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 29. असेल की आपण या ठिकाणी टॉस करूयात. तर सँडी जमजा यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जाईल. चला रोहन 11 पानेरी आणि श्री गणेश 11 मांगडेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला रोहन 11 कॅप्टन या. आणि श्री गणेश 11 जास्त वेळ घेऊ नका, कारण की अजून देखील टोटल 9 मॅचेस या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत. दुपारचे 12 वाजून 15 मिनिटं झालेत. त्यामुळे रोहन 11 कॅप्टन आणि
श्री गणेश इलेवन मांगडेवाडी दोन्ही कॅप्टन बोथ कॅप्टन आपल्याला विनंती असेल लगेचच या वेळ जास्त घेऊ नका. सरपंच चषक 2024 29 धावांचं टार्गेट दिले. प्रथम बॅटिंग करत असताना टीम मानाई स्पोर्ट अमरग या टीमनं आणि विनंती असेल सर्व संघाला की आपण आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवा. चला रोहन इलेवन पानेरीचा संघ नायक आलाय. टीम श्री गणेश इलेवन मांगडेवाडीचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल शेवटचा कॉल आपल्यासाठी आपण या वेळ जास्त घेऊ नका. आमच्या समेत टॉस का बॉस या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील सँडी झमजा एक चर्चेतलं नाव सातत्याने राहिलंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करूया टॉस कॉल कुणाचा असेल. इलेवन पानेरी या संघाचा कॉल आणि छापा कॉल होता आणि काटा आलाय. टीम टॉस जिंकलाय. टीम मांगडेवाडी संघानं डिसिजन बॉलिंग करण्याचा घेतलाय. जास्त वेळ घेणार नाही दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट आणि जावे लगेचच कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा 29 धाबांचं लक्ष कशा पद्धतीनं पार केलं जाईल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स सर्वे या संघाकडून. चला लगेचच मॅचला करा सुरुवात. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाजीवरती निलेश दाखल झालाय आणि पृथ्वीराज यादव रन मशीन सर्वे संघाचे आणि दुसऱ्या बाजूला ओमी आलाय. 29 धाबांचं लक्ष 18 चेंडू 29 धाबा करायच्या आहेत या मॅच मध्ये. अठरा बॉल मध्ये 29 धाबांची गरज. पहिलाच बॉल गॅप मधून ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे घेतली जाईल. पाच जास्तीत जास्त पृथ्वीराज यादवला जर नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये यशस्वी झाले टीम मानाई स्पोर्ट अमरक तर या सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकते. जास्तीत जास्त नवीन फलंदाजाला खेळपट्टीवरती खेळवणं ही एक रणनीती जर बाळगली तर या मॅच मध्ये हे होऊ शकते. ते पा काय घडलं जात आहे. ओमी बाद झालाय. दुसऱ्या बॉल वरती मात्र विकेटचं पतन. पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघाला पहिला गडी गारद होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला या डीजे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आलाय. गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 20 धावा दिल्या गेल्या परंतु आता बॅटिंग मधून हा कारनामा बदलून दाखवावा लागेल. समोरच्या दिशेत फटका खेळलाय. बॉल सीमारेषा पार मिळतील धावा 4 चौकार. प्रवीण ज्याने एक चौकार खेचला होता तो मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघाला या डीजे.
मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश. यावेळेस पहा शैलेशच्या बॅट मधून एक धाव आले. एका धावेच्या साह्याने धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावा अजून देखील करायच्या आहेत. 23 धावा बॉल झालेत आतापर्यंत 5. येणारे 13 बॉल मध्ये 23 धावांची गरज. पहा मॅच मानाई स्पोर्ट अमरकच्या देखील बाजूने आहे, मॅच ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वेच्या देखील बाजूने आहे. कारण की इथे पृथ्वीराज यादव हा एकच काटा या मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेस पहा पॉवरफुल स्ट्रोक, अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने फटका भिरकावलाय. बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा. 6 षटकार. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 मध्ये अमोल माने. माने या नामाने अमोल माने गोलंदाजीसाठी. यावेळेस 5 स्टेपावरून खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक, डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेत. परंतु एकच धाव इथे घेतली जाईल. धावसंख्या 13 या आकड्यावरती. अजून देखील 16 धावांची विजयासाठी गरज आहे. येणारे 11 बॉल 11 चेंडू मध्ये 16 धावा. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर पृथ्वीराज यादवची विकेट घेणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी करावी लागेल. गोलंदाज अमोल माने. 11 चेंडू 16 धावा. पृथ्वीराज यादवची जर विकेट घेतली तर मॅच मध्ये कमबॅक करण्याची नामी संधी मिळू शकते. यावेळेस पहा फक्त फ्लिक केलाय. मनगटातील ताकद आणि ताकद नजाकत, ब्रँड ऑफ सर्वे, ब्रँड ऑफ वाल्मिकी पठार आणि पृथ्वीराज यादव या नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. धावा लागल्या 19. आता 10 बॉल मध्ये 10 धावा. पहा एका षटकाराने मॅच किती जवळ आले. अजून देखील संघर्ष इथे पाहायला मिळतोय. ते 1 धाव आले. आता 9 चेंडू 9 धावांची गरज. प्रेशर दोन्ही बाजूला, दबाव दोन्ही बाजूला, दडपण दोन्ही बाजूला आणि या दबावामध्ये जो चांगला प्रभाव पाडेल तो मात्र विजयाचा दावेदार ठरेल. परंतु हा दावेदार बनण्यासाठी प्रयत्न दमदार करावे लागतील. इथे मात्र या मॅच मधील जी हवा होती ती हवा काढण्याचं काम करण्यात आले. पृथ्वीराज ज्याने या खेळपट्टीवरती सातत्याने केलंय राज, तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पृथ्वीराज त्याच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक षटकार. या षटकारानंतर टीमची धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता केवळ 3 धावांची विजयासाठी गरज. मानाई स्पोर्ट अमरक की ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे हे सांगून जाणार. पण डिक्लेअर स्वरूपाची धाव आले. अजून देखील 2 धावांची गरज. ही कॅच बनली असती परंतु क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती होते. 2 धावांची अजून देखील गरज. चला मी विनंती करेन या मॅच नंतर रोहन 11 पानेरी संघ बॅटिंग साठी येईल आणि माईंगडेवाडी संघ लगेचच आपण तयार राहायचं क्षेत्ररक्षणासाठी. यावेळेस 5 समोरच्या दिशेत फटका खेळलाय. विनिंग स्ट्रोक आणि सामना मात्र जिंकलाय टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे संघ. अ गटातून बक्षीस पात्र फेरीत दाखल होणारा या स्पर्धेमधील दुसरा संघ ठरलाय ज्योतिर्लिंग स्पोर्ट सर्वे.
अभिनंदन, वेल प्लेड पृथ्वीराज. आणि या मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच पृथ्वीराज यादव, ज्याने गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आणि बॅटिंग करत असताना वैयक्तिक 27 धावांची खेळी पेश केली. तो पृथ्वीराज यादव ठरलाय या मॅचचा हिरो. चला या लगेचच